कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही 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 ताई, आम्ही नाही या घराबाहेर जाणार. तिला तुझ्या संगत या घरात राहायचं नाही ना व, मग तिनंच या घराबाहेर राहावं. खरं तर तिचा तोच प्लॅन आहे ताई, का तुला या घराबाहेर काढून ही समधी सत्ता तिने स्वतःच्या हातात घ्यायची. ताई तू हे समजा होऊन देऊ नगस बर का. दुर्गे, डोसक्यावर पडल्यावर काय बाय बोलू नगस. सुनबाई अशी नाहीये, तिला काय बी सत्ता बित्ता नकोय. अगं चांगली आहे बिचारी पोर. ती तिचा नवरा, तिची शाळा आणि घर याच्यातच खुश आहे. या सत्य बित्तेचा विचार काय तिच्या डोक्यात नाही. काहीतरी डोक्यावर पडल्यावर बोलू नकोस. हा, सांगून ठेवते. बास बास आई, नगर वरडूस तिच्यावर. अगं पण सुनबाई, तुझ्या लेकीचा विचार कधी येत नाही का ग तुझ्या मनात? त्या सुनबाईंची वकिली कशाबाई करतेस तू? काय वकिली बिकिली नाही भुये. असं आत्ते तेच तर करत होतीस की ग तू. अगं ताई, अधिपतीला निरोप द्यायला गेलती ही. मी थांबविलं म्हणून बरं, तर आत्तीनं त्या दोघांचं बी बोलणं करून दिलं असतं. मुळात तिचा फोन तुला आलाच नाही पाहिजे. दुर्गे, अगं सहज फोन केला होता तिनं. ते अधिपतीचा फोन बिजी का काय ते लागत होता. म्हणताना ती म्हणली निरोप द्या म्हणून. ताई, आता त्या मास्तरनीचा अधिपतीला कधी बी फोन लागणार नाही, कारण अधिपतीच्या फोन मधून मी त्या मास्तरडीचा नंबर ब्लॉक केला. आता लावत बस फोन. अगं अक्षरा, झोपली नाहीस तू अजून? काय झालंय? काही नाही. अक्षू, आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते मी तुला. चेहरा बघ स्वतःचा. विचार करून करून कसा झालाय. अक्षू, नको ग विचार करूस जास्त. मी एक काम करते, मी तुझ्या डोक्याला छान तेल लावून देते आणि डोकं चेपून देते, तुला बरं वाटेल. हा, चल चल चल. त्यांनी काही होणार नाही आई. अक्षरा, नेमकं काय झालंय? काय चाललंय तुझ्या मनात? हा अक्षू, अधिपतींशी बोलणं नाही का झालं? अक्षू, म्हणजे नाही झालं? आई, मी कधीपासून फोन करते त्यांना. त्यांनी मला अजूनही फोन केलेला नाहीये. त्यांना दिसत नाहीये का मी सतत फोन करते ते? हो हो अक्षरा, अगं येईल येईल फोन बाळा. अक्षू, अक्षू कामात असतील ना ग. काम संपलं ना की करतील फोन, नक्की करतील बघ. अगं इतका वेळ आई, मी किती वेळा फोन केला त्यांना. माझे मिस्ड कॉल अलर्ट्स पण दिसत नाहीयेत का? एकदाही फोन नाही केलाय त्यांनी. अगं अक्षरा, व्यस्त असतील ते कामात. तुला माहिती ना किती व्याप असतो त्यांच्या पाठीमागे. फॅक्टरीची किती कामं असतात, हो की नाही? हा, हे बघ, ते निवांत झाले ना की नक्की कॉल करतील. हा, तू चिडचिड करू नकोस ग अक्षरा फक्त. हा, आई, मी उगाच चिडचिड नाही करत आहे. तुला माहितीये आत्ता माझं त्यांच्याशी बोलणं होणं किती गरजेचं आहे. अक्षू, अक्षू, ऐक अक्षू, ऐक ना माझं. मला माहिती आहे आता बोलणं गरजेचं आहे, पण ऐक, आत्ता या क्षणी तुझं आनंदी राहणं सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? मला खात्री आहे ते निवांत झाले ना की तुला फोन करतील, आणि त्यांचा फोन आला की पहिल्यांदा ही गोड बातमी तू त्यांना दे. हा, मी तुला सांगते, ही बातमी ऐकताच दुसऱ्या क्षणी अधिपती इथे असतील. मला असं फोनवर नाही सांगायची ही बातमी त्यांना. मला भेटून सांगायची आई. हो, कुठे आणि कधी भेटणार आहेस? मी मी उद्या शाळा सुटली की फॅक्टरीत जाते, त्यांना भेटते आणि सगळं सांगते. हा, हो हो, पण घरी आधी सांगायला हवंय का? म्हणजे आजींच्या कानावर घालतेस का? नाही, मला सगळ्यांच्या आधी ही बातमी अधिपतींनाच सांगायची.
तू खरंच त्यांचा नंबर ब्लॉक केलायस काय? अगं वय ताई, खोटं कशा पायी सांगू म्या तुला. ताई आता ती दोघं का नाही बोलूच शकत नाहीत एकमेकांची. कसली भारी आयडिया केली का नाही म्या. भारी आयडिया म्हण. कशाला का नसते उद्योग करतीया? हा, तुझा काय संबंध आहे या समजत? कशाला दोघांच्या मध्ये पडती तू? कशा पायी मध्ये पडती म्हणजे? अगं जर का ती घरात आली तर आपल्याला घराबाहेर जावं लागेल, कळतंय तुला? नाही नाही, असं काय बी होणार नाही. सूनबाई मनानं लय चांगली आहे. तुझ्याच मनात तिच्याविषयी काय बाय आहे. अगं असं बी कुणाचं चांगलं झालेलं तुला बघवतच नाही बघ. अगं पण ज्या घरचं मीठ खातीयास त्या खाल्ल्या मिठाला तरी जात. अगं एखाद्याला किती पाण्यात बघावं याला काय मर्यादा असतात की नाही? बुवे तूच समजा बाई हिला म्हणावं पुन्हा असं काय करत जाऊ नको म्हणा. वा ग वा, ते तू काय माझ्या साड्या करालीस ताईकडं, आणि ते बी माझ्या तोंडावर. दुर्गे याला चाड्या करणं नाही, स्पष्ट बोलणं म्हणत्या. आणि हे जे तू मागून मागून काड्या करतेस नव, त्याला चाड्या करणं म्हणत्या. हे बघा ते मी उगाच काय बी करना. जे काय करायला त्या समजांच्या भल्यासाठी करायला, कळलं? तू काय कुणाचं भलं करणार आहेस? भुवे दुर्गीने हे समजा केलंय, जर का आधिपतीला कळलं नव लय चिडल बघ तू. तू तिला समज दे. सुनबाईच्या भानगडीत उगा पडू नगस म्हणून. आई, दुर्गीने जे काय केलंय ते आमच्या काळजीपोटी केलंय. तिला आमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे म्हणून केलंय. पण सुनबाईंना आमच्याशी काही देणं घेणं नाही. आणि ज्या बाईंनी आम्हाला घराबाहेर काढलं, आमचं लग्न मोडलं, आमचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केला, त्या बाईच्या बाजूनी तू काय बोलतेस ग? हा, तुला का तिचा एवढा पुळका येतोय? बरोबर आहे ताई तुझं. ही आत्ती जेव्हा बघावं तेव्हा त्या बाईच्याच बाजूने बोलत असती. आता तर काय ती या घरात नाही तर तिची वकिलीच करायला. ती या घरात असती तर कशी म्हणली असती, सुनबाई तुझ्यामुळे घर कसं प्रसन्न राहतंय, तुझ्यामुळे घर कसं आनंदात राहतंय, होय का नाही? असं म्हणत फूस लावली असती या आत्तीनं. हेच हेच करू नको सांगते मी तुला. अगं लई वेळा तू असे उद्योग केलेस आणि त्याची शिक्षा बी मिळाली तुला. आता पुन्हा असं करू नकस. अगं सुनबाई खरंच चांगली मुलगी आहे. अगं तिच्यामुळं घर चांगलं प्रसन्न राहते बघ. काय ग दुर्गे, हा त्या दोघांचं बोलणं बंद करून तुला काय मिळणार आहे? आई, तू तिच्यावर चिडू नगस. काय ते ठरव आता. म्हणजे दोन दगडांवर पाय ठेवू नगस. कुठल्या तरी एका बाजूने बोल. म्हणजे भुवी तुला काय म्हणायचंय ते नीट इसकटून सांग. म्हणजे एक तर तू तुझ्या मुलीची बाजू घे, नाहीतर तुझ्या मुलीच्या शत्रूची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.